Good afternoon, students. Today we are going to learn next tense of the tense is second tense, simple past tense. In that we see here what the some rules about affirmative, negative, interrogative, and interrogative negative. These rules we use or we can use in day-to-day life, or we make this rule according to, and we will make this sentence according to that rules we will see in this lesson. Okay, then in simple past tense means what in Marathi? Simple past tense is nothing but साधा भूतकाळ. am I right? म्हणजे जे yesterday, day before yesterday मध्ये काय असतं की जो घटना घडलेली आहे की त्याला आपण काय म्हणतो, साधा भूतकाळ असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसून येते की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन मीन्स इंटरगेटिव्ह अँड इंटरगेटिव्ह निगेटिव्ह हे आहेत ते जे फॉर्म आहे. हे काय आहेत? फॉर्म आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तर पहिला जो रूल आहे अफर्मेटिव्ह मधला, सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके स्टुडंट, डू यू नो सब्जेक्ट मीन्स हियर वी कैन सी I, you, he, she, it, we, they, up to they, means they are the subject in these sentences. Okay, mean these tenses. Okay, then verbs are second form. Do you know students, verbs are second form, verbs are first form, second form, third form. Okay, means we saw in the simple present tense, आपण बघितलं simple present tense मध्ये की verbs चा फर्स्ट फॉर्म हा वापरला कंपल्सरी जातो, बरोबर ना. कंपल्सरी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब चा फर्स्ट फॉर्म वापरला जातो. आणि हियर वी शुड यूज इन द सिंपल पास्ट वर्ब चा सेकंड फॉर्म हा वापरला जातो, बरोबर आहे. मीन्स हियर वर्ब, डू यू नो लॉट ऑफ वर्ब्स इन यूज वी यूज डे टू डे लाईफ. इन दॅट हियर वर्ब चा सेकंड फॉर्म, बरोबर आहे. मग अकॉर्डिंग टू दिस रूल ऑफ अफर्मेटिव्ह वी मेक सम we made some sentences like I closed the window, you closed the window, he closed the window, she closed the window, it closed the window, we closed the window, they closed the window. Means clothes. Here I nothing but subject, clothes. Here ed pratyay lagla, means after that we use add here ed, then we get the second form of the verb. We get the second form of the verb. Then next the window. Okay, I close the window. Okay, in negative form, I didn't close the window. I didn't close the window. I did not close the window. मी आपण हे आता काय बघणार आहोत, निगेटिव्ह फॉर्मचा रूल बघणार आहोत. पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अफर्मेटिव्ह मध्ये काय असते, अशा पद्धतीने वाक्य आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये तिथे अजून पण उदाहरण तुमच्या समोर आहेत. कोणकोणते उदाहरण आहेत? I started, you started, he started, she started, it started, they started, we started, you started. म्हणजे स्टार्ट हे तुम्ही क्रियापद वापरून किंवा वर्ब वापरून you have to make this kind of sentence in the affirmative form of the simple past tense. Okay, then next is then आता आपण बघूया नेक्स्ट फॉर्म ऑफ द सिंपल पास्ट टेन्स इज व्हॉट? निगेटिव्ह फॉर्म. तर निगेटिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे जी गोष्ट भूतकाळामध्ये केली नाही. भूतकाळ आय क्लोज द विंडो याचा मराठीचा अर्थ काय होतो? मी खिडकी लावली. ह्याचा आय स्टार्टेड, मी सुरुवात
केली, बरोबर ना. आय क्लोज द विंडो, मी खिडकी लावली. निगेटिव्ह फॉर्म मध्ये काय होतं, आय डिड नॉट क्लोज द विंडो और आय डिडंट क्लोज द विंडो म्हणजे निगेटिव्ह फॉर्म मध्ये काय होतं, आय म्हणजेच ह्याचा अर्थ आपण काय म्हणतो, त्याचा रूल काय होतो, ज्याप्रमाणे सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट, और वी कैन से दैट डिडंट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ह्यानुसार निगेटिव्हची वाक्य इथं बनवू शकतो. फक्त त्याच्यामध्ये काय वापरायचं, सब्जेक्ट नंतर एक तर डिडंट किंवा डिड नॉट वापरायचं आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरून ऑब्जेक्ट तिचं आहे तसं लिहायचं. सोपं आहे ना स्टुडंट, बरोबर आहे ना. म्हणजे अफर्मेटिव्ह मध्ये फक्त काय करायचंय, सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट हे लिहिले. आणि निगेटिव्ह मध्ये काय आहे, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस और डिडंट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट हे आहे, बरोबर ना. तर त्याप्रमाणे यू डिड नॉट, you didn't or you didn't close the window, he did not or he didn't close the window, she did not or she didn't close the window, it did not or didn't close the window, we did not or we didn't close the window, they did not or they didn't close the window. असं आपण वाक्य भरपूर बनवू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह फॉर्म मध्ये पण आहे बघा, I did not start means I didn't start, you did not start means you didn't start, he did not start means he didn't start, she did not start means she didn't start, it did not start means it didn't start, we did not start means we didn't start, you did not start means you didn't start, they did not start means they didn't start. This kind of sentence you can make in day to day life according to negative form. म्हणजे मी ती भूतकाळात क्रिया केली नाही असं सांगण्यासाठी तुम्ही निगेटिव्ह वापरायचं. अफर्मेटिव्ह तुम्हाला सांगितलंय की जी क्रिया भूतकाळामध्ये केली आहे त्याला आपण काय म्हणतो, अफर्मेटिव्ह रूल ऑफ द और ऑपरेटिव्ह और पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ द सिंपल पास्ट टेन्स, बरोबर आहे. निगेटिव्ह फॉर्म मध्ये काय आहेत, या प्रकारचे आहेत की आता बघितले आहे. आता आपण बघूयात नेक्स्ट थिंग इज व्हॉट इंटरगेटिव्ह. ओके, इंटरगेटिव्हचा काय रूल आहे, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे काय आहे, इंटरगेटिव्हचे काय आहेत, उदाहरणं आहेत, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये काय आहे, अकॉर्डिंग टू दॅट रूल याच्यामध्ये काय फक्त डीड हा जो आहे निगेटिव्हचा डीड फक्त तो वापरायचा आणि सब्जेक्ट आहे ते त्याच्या अफर्मेटिव्ह किंवा त्याला इंटरगेटिव्ह ह्याच्यामध्ये आपण म्हणतोय, सॉरी इंटरगेटिव्हचा क्वेश्चन मार्क हे रूल आहे. डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, बरोबर आहे. मीन्स हे उदाहरण काय आहे, डीड आय क्लोज द विंडो आला क्वेश्चन मार्क, बरोबर आहे ना. म्हणजे भूतकाळात क्रिया केली आहे का, एखादी क्रिया केली आहे का हे विचारण्यासाठी काय वापरतात, डीड सॉरी इंटरगेटिव्ह मध्ये या रूल नुसार हे वाक्य तयार केली जातात, बरोबर आहे. म्हणजे हे येस ऑर नो टाइपचे क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन कोणत्या टाइपचे आहेत, येस ऑर नो टाइपचे. डिड यू क्लोज द विंडो, तुम्ही विंडो क्लोज केली आहे का, केली का. डिड ही क्लोज विंडो, तो त्याने विंडो क्लोज केली का. डिड शी क्लोज द विंडो, तिने विंडो क्लोज केली का. डिड इट क्लोज विंडो, त्यांनी विंडो क्लोज केली का. डिड वी क्लोज द विंडो, आम्ही विंडो क्लोज केली का. अशा प्रकारे डिड दे क्लोज द विंडो, ते त्या त्यांनी विंडो क्लोज केली का. अशा पद्धतीने काय असतात हे इंटरगेटिव्ह मतलब क्वेश्चनच्या रूपातले सेंटेन्स वी मेक हियर. ओके, डिड आय स्टार्ट, डिड यू स्टार्ट, डिड ही स्टार्ट, डिड शी स्टार्ट, डिड इट स्टार्ट, डिड वी स्टार्ट, डिड यू स्टार्ट, डिड दे स्टार्ट. अशा पद्धतीने काय आहेत हे सेंटेन्स आहे क्वेश्चन मार्कचे की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये
इंटरोगेटिव्हच्या रूपात तयार करतो किंवा करू शकतो किंवा बनवतो. आता ह्याच्यामध्ये निगेटिव्ह जे क्वेश्चन आहे ते जे आता आपण काय बघूयात, रूल बघूया. आणि आता इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय रूल आहे आणि कशी वाक्य बनवली ह्याच्यामध्ये आपण पाहूया. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे रूल आपण बघूया. डीड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, हा आहे इंटरोगेटिव्ह निगेटिव्हचा रूल. बरोबर आहे. बघा तुम्हाला दिसतंय इथं इंटरोगेटिव्ह म्हणजे ही क्रिया, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे क्रिया भूतकाळात केली नाही का हे विचारण्यासाठी हा रूल वापरला जातो. बरोबर आहे. म्हणजे डीड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, म्हणजे हे आपण असं पण म्हणू शकतो, डिंट पण म्हणू शकतो नाही का. डिडंट और डिंट सब्जेक्ट, डिंट आय क्लोज द विंडो, did you or didn't you close the window means तू खिडकी बंद केली नाही का, तुम्ही खिडकी बंद केली नाही का. did he not or didn't he close the window, त्याने खिडकी क्लोज केली नाही का. did she not or didn't she close the window, तिने खिडकी क्लोज केली नाही का. did it not or didn't it close the window, त्यांनी खिडकी क्लोज केली नाही का. did we not or did we close the window, तुम्ही खिडकी क्लोज केली नाही का. अशा पद्धतीने लास्ट काय आहे, did they not or did they close the window, त्यांनी खिडकी क्लोज किंवा बंद केली नाही का. हा प्रश्न विचारण्यासाठी आपण इंटरोगेटिव्ह निगेटिव्हचा या रूल नुसार काय करतो, वाक्य बनवतो. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, डिडंट आय स्टार्ट, म्हणजे आपण दुसरा वर वापरून काय करू शकतो, हे वापरू शकतो. डिडंट यू स्टार्ट, त्याच्या पद्धतीने नेक्स्ट डिड ही स्टार्ट, तसे तुम्ही डिडंट वी स्टार्ट, डिडंट यू स्टार्ट और डिड नॉट यू स्टार्ट, डिडंट दे स्टार्ट, असे अनेक तुम्ही वाक्य तयार करू शकतात. म्हणजे आपण काय पाहिलं ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये अनेक असे रूल नुसार वाक्य तयार केले. पहिला रूल काय आहे, अफर्मेटिव्हचा सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आहे पॉझिटिव्ह फॉर्म मधला सिंपल पास्ट टेन्सचा रूल. त्याच्यामधला दुसरा कुठला आहे, सब्जेक्ट प्लस डिड प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हा आहे निगेटिव्ह फॉर्म मधला सिंपल पास्ट टेन्सचा रूल. इट्स अ निगेटिव्ह फॉर्म ऑफ द रूल ऑफ सिंपल पास्ट टेन्स. त्याच पद्धतीने इंटरोगेटिव्हचं काय होईल, काय होईल बघा, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, हा रूल आहे इंटरोगेटिव्हचा रूल आहे. बरोबर ना. त्याच्यामध्ये काय डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता इंटरोगेटिव्ह निगेटिव्हचा काय रूल आहे, डीड और डिडंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क,
हा रूल आहे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्हचा सिंपल पास्ट टेन्स मध्ये. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय, जी क्रिया भूतकाळात झालेली आहे ते सांगण्यासाठी आपण डे टू डे लाईफ मध्ये सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. त्यानुसार अशी वाक्य तुम्ही करू शकता की जे आपण आज बघितले आहेत. अशा अनेक वाक्य तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये बनवू शकता किंवा आपण वापरायची आहेत. बरोबर आहे ना, की त्याच्यामध्ये काय पहिला रूल तर बघितला आपण पॉझिटिव्ह मधला, ते निगेटिव्हचं पण बघितला, देन क्वेश्चन किंवा इंट्रोगेटिव्हचं बघितलं आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्हचा पण अशा पद्धतीने अनेक काय आहेत रूल आहेत. त्यानुसार आपण त्या पद्धतीने त्या काळाच्या नुसार आपण वाक्य बनवतोय अकॉर्डिंग टू दॅट रूल्स. ओके स्टुडंट्स, देन इथे काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत बघा. ही ड्रीव ब्युटिफुल पिक्चर्स लास्ट वीक. तिने मागच्या आठवड्यात खूप छान चित्रे रेखाटली. बरोबर. यू गेव द प्रेझेंट टू युअर फ्रेंड. तू तुझ्या मित्राला काही प्रेझेंट गिफ्ट केले आहे का? गिफ्ट केले. तू तुझ्या मित्राला काय केले? गिफ्ट प्रेझेंट केले. वी बॉट अ न्यू कार. आम्ही एक कार खरेदी केली. ही डिड नॉट और ही डिडंट ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर लास्ट डे. त्यांनी मागच्या आठवड्यात खूप छान चित्र रेखाटले. डिड आय लर्न स्पॅनिश लास्ट समर. मी मागच्या उन्हाळ्यामध्ये स्पॅनिश शिकलो का? डिड यू गिव्ह द प्रेझेंट टू युअर फ्रेंड. तू तुझ्या मित्राला काही प्रेझेंट किंवा गिफ्ट केले का, दिले का? असं हे काय सांगितले, असे वाक्य तुम्ही अनेक बनवू शकता की जे सिंपल पास्टच्या रिलेटेड आहे. ओके. नाउ स्टुडंट्स, वी टेक another examples of simple past tense. Okay, in that example here, according to the rule of the simple past tense, here what is the affirmative rule? Subject plus verb's second form plus object. Here, am I right? Means in that sentence, she visited Rome last year. She is nothing but, do you know, subject. Visited. Visit is a what? First form of visit. And if you add here ed, then we can see that visited Rome last year. ती रोमला मागच्या वर्षी तिने विजिट केले. Then the dog barked loudly last night. कुत्रा काल भुंकला आहे की नाही, खूप जोराने भुंकला. बरोबर आहे. देन आय अटेंडेड द कॉन्फरन्स इन 2019. आता बघा डॉग बार्कचं दुसरा फॉर्म काय आहे? बार्ट. आपण उच्चार करतो बार्ट आहे की नाही. देन आय अटेंडेडचं फॉर्म अटेंड, देन इट्स अटेंडेड. देन वी danced at Sarah's wedding. We dance. आम्ही साराच्या लग्नाला डान्स केला म्हणजे नाचलो आहे की नाही. डान्स, फर्स्ट फॉर्म ऑफ डान्स इज डान्स, देन ed. देन दे ट्रॅव्हल, देन दे व्हॉट? ट्रॅव्हलचं सेकंड फॉर्म इज traveled है कि नहीं. Then finished. Tom finished his project yesterday. Tom ने त्याचा प्रोजेक्ट काल पूर्ण केला है कि नहीं. फिनिश म्हणजे संपवला किंवा आपण त्याला काय म्हणतो संपवला म्हणजे त्यांनी पूर्ण केला. रेन poured heavy last weekend. का मागच्या वीकेंडला खूप जोरात पाऊस आला है कि नहीं. पुअरचं सेकंड फॉर्म पुअर्ड है की नाही. देन चिल्ड्रन प्लेचं सेकंड फॉर्म प्लेड. बघा मेरी संगचं काय आहे सॅंग. देन बॉट. देन नेक्स्ट
started, flow, flew, right, wrote. अशा अनेक तुम्ही काय आहेत उदाहरणं डे टू डे लाईफ मध्ये बघू शकता. दे क्लाइम्ड, क्लाइम्बचं काय आहे, क्लाइम्ड म्हणू शकतो. दे क्लाइम्ड द माउंटेन लास्ट मंथ. सनसेट बिहाइंड द हिल्स. देन स्पोक, बरोबर ना, स्पोक, स्पीक, स्पोक, स्पोकन. द टीचर टॉट, टीच, टॉट, टॉट. फार्मर्स हार्वेस्टेड. ही ड्रँक. वी वॉच्ड. द अर्थ शुक, है का नाही, अर्थ शुक ड्युरिंग द अर्थक्वेक, बरोबर ना. शेक, शुक, शेकन. शेकचं काय आहे, शुक. I met him. I met. Closed. The store closed early on Christmas. They celebrated their anniversary. Celebrated. म्हणजे अशा पद्धतीने अनेक वर्ब काय वापरले आपण, सब्जेक्ट प्लस ऑफचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट यानुसार अनेक अशी वाक्य बघितली आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही अजून दिलेले आहे काय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड इंटरगेटिव्ह, बरोबर आहे. पॉझिटिव्ह म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अफर्मेटिव्ह, आहे की नाही. आपण बघितलं ना, पॉझिटिव्ह मीन्स अफर्मेटिव्ह. आय एट, ईट, एट म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट नुसार आय एट. यू लेफ्ट, लिव्ह, लेफ्ट. ही रॅन, तो पळाला, त्याने सोडले. आय एट. शी स्माइल, तिने हास्य स्मित केले. स्मित असं केलं, हसली, ती हसली. वी सॅंग, इट वर्क, तिने हे इट वर्क. वी सॅंग. दे प्लेड, सिंग, सॅंग, वर्क, वर्क. दे प्लेड. आय रेड. यू वॉच्ड. ही स्टडीड. अशी काय आहेत अफर्मेटिव्हची उदाहरणं आहेत, बरोबर आहे ना. आता निगेटिव्ह मध्ये काय येणार, आय डिडंट ईट. आपण निगेटिव्हचा काय रूल आहे, सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट किंवा डिडंट प्लस ऑब्जेक्ट, आहे की नाही. ह्याच्यामध्ये काय येणार, आय डिडंट ईट. यू डिडंट लिव्ह. ही डिडंट रन. शी डिडंट स्माइल. ही डिडंट वर्क. वी डिडंट सिंग. दे डिडंट प्ले. आय डिडंट रीड. यू डिडंट वॉच. ही डिडंट स्टडी. हे काय आहेत आणि कशी तुम्ही काय म्हणता वाक्य निगेटिव्हची बनवलेली आहेत, हे तुम्ही बनवू शकता. त्यामुळे इंटरगेटिव्हचे काय आहेत, आता इंटरगेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे किंवा रूल काय आहे, डीड प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, है कि नहीं. डिड आई ईट. Did I eat? Did you live? Did he run? Did she smile? Did it work? Did we sing? Did they play? Did I read? Did you watch? Did he study? याचे भरपूर उदाहरण तुम्ही इंटरगेटिव्ह म्हणू शकता. त्यामुळे इंटरगेटिव्ह निगेटिव्ह पण तयार करू शकता. आर यू गेटिंग माय पॉइंट. या पद्धतीने तुम्ही अनेक असे काय वाक्य तयार करू शकता. सिंपल पास्ट टेन्स मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे साधा भूतकाळ हे आपण म्हणतो, बरोबर ना. इथं काय आहे परत सांग बघूया. पॉझिटिव्ह मीन्स अफर्मेटिव्ह. निगेटिव्ह मीन्स निगेटिव्ह आहे का, आपण निगेटिव्ह म्हणतो ना याला. इंटरगेटिव्हला पॉझिटिव्ह पण म्हणतात, इंटरगेटिव्ह निगेटिव्ह पण अजून एक भाग आहे. ओके, तर असे अनेक वाक्य काय आहेत तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये तयार करू शकतात. काय करायचे, अनेक कशी मराठी वाक्य तयार करायची की जे साधं भूतकाळामध्ये रिलेटेड आहेत आणि त्यानुसार रूल नुसार त्याची वाक्य तुम्ही 20-25 वाक्य तयार करू शकता. यू कॅन मेक अ लॉट ऑफ
up to 50 sentences according to the rule of positive means affirmative, according to the negative of simple past tense, and interrogative of simple past tense, interrogative negative of the simple past tense. You make a lot of sentences according to that rules. Okay. So students, we saw today which tense? Simple past tense, साधा भूतकाळ. ओके नाही, साधा भूतकाळ हे पाहिले. आता तुम्हाला या पद्धतीने बघितलं असेल काय आहे त्याचा अफर्मेटिव्ह म्हणजे त्याला पॉझिटिव्ह म्हणतो सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, या पद्धतीने तो काय आहे रूल आहे. निगेटिव्ह मध्ये काय आहे सब्जेक्ट प्लस डिंट प्लस ऑब्जेक्ट, बरोबर आहे. इंटरोगेटिव्ह मध्ये काय आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हा आहे इंटरोगेटिव्ह निगेटिव्हचा रूल आहे, बरोबर आहे. अशा रूल नुसार यू हॅव टू मेक अ लॉट ऑफ or you can make a lot of sentence in your home. Okay, you can make one notebook like that and you have to make a lot of sentences in affirmative, negative, interrogative, negative in simple past tense. Okay, students, we saw today simple past tense, and in that we saw a lot of rules and a lot of sentence about that. Okay, so thank you students.